जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जुन्नर तालुक्यातील राजुरी गट हा काही अंशी सेन्सिटिव्ह होऊ लागलेला आहे. या राजुरी गटामध्ये स्मिता कंसे विरुद्ध स्नेहल शेळके असा सामना होतोय. आज साधारण किती वाजता? 12:30-1 वाजता ना? 12:30-1 वाजता काही मुलं इथं प्रचाराला आली. त्यांनी मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं अशी चर्चा होते. आता नेमकं काय घडलं हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ताई, नेमकं काय घडलं? हे बघा सर, आता काय झालं, आता हे माझंच घर आहे. मी हा कुठला मळा? हा उंच खडक माळा, राजुरीचा उंच खडक मळा. तुमचं काय नाव? मोनिका निलेश वाळुंस. मी इथेच कपडे धुत होते आणि ती पोरं रस्त्याने चाललेली होती. तर त्यांनी मला आवाज दिला, ताई इकडे या म्हणून. मी म्हटलं काय काम आहे तुमचं, कोण आहे वगैरे. मी चौकशी केली त्यांची. तर ते म्हटले आम्ही सर्वेसाठी आलोय, सर्वे करायचा आहे, तुमचं नाव वगैरे सांगा. मग मी आता तिथंच रस्त्याला गेले. त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं नाव वगैरे म्हणजे सर्वे नेमकी कशाचं आहे ना. ते म्हटले काय नाही, फक्त तुमचं नाव सांगा. तर मी म्हटलं पण सांगा तर मला. तर ते म्हटले मग हे तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? मी म्हटलं शिवसेनेला. ते म्हटले शिवसेनेला, मग काही तुम्हाला पैशाची ऑफर दिली तर मग काही चेंजिंग होईल का मतदानात? म्हणजे किती पैसे देतो म्हणाले आणि म्हणाले त्याचा काही पुरावा आहे का? असं नाही, किती पैसे देतो हे नाही म्हणाले. ते म्हटले आम्ही तुम्हाला पैशाची ऑफर करतो, त्याच्यामुळे तुमच्यात काही चेंजिंग होईल का मतदान? हा, म्हणजे तुम्हाला जर काही पैसे वगैरे म्हणजे तुम्ही शिवसेनेच्या आत पण समजा तुम्हाला काही अर्थ लाभ दिला तर काय मतात परिवर्तन होईल का? हा बरोबर आहे. तर मी त्यांना म्हटलं नाही, मी कट्टर शिवसैनिक आहे, माझ्यात काही परिवर्तन होणार नाही. आणि त्यांनी मला फोर्स पण कट्टर का निष्ठावंत? निष्ठावंत म्हटलं तरी काय हरकत नाही सर. तर त्यांनी मला फोर्स केला की तुमचा मोबाईल नंबर द्या. मला त्यांच्यावर जरा डाऊट आला सर. मी म्हटलं विचार केला जरा, पण मी त्यांना माझा चुकीचा नंबर दिला. मी काय माझा त्यांना रिअल नंबर मागत होते. तुम्ही काय फोन पे करणार होते का पैसे? असं फोन पे करणार होते, ते त्यांना माहिती. तुम्ही विचारलं नाही का माझा नंबर कशासाठी घेताय? नाही, मला माझं कळून चुकलं की आता मला पुढचं कळलं हे नंबर कशासाठी घेतात ना, म्हणून मी. तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं असं आता म्हणजे आजूबाजूनी त्यांचा आवाज आहे, हे पैसे वगैरे वाटतात, अकाउंटवर पैसे सोडतात, लोकांना ब्लॅकमेल करतात, असं मला पैसे वाटतात असं संशय का वाटलेत कोणाला? वाटलेत पण तसं सर आहेत असं. आहे का 4-2 पुरावे? नाही, पुरावे नाही, तसं चर्चा आहे अशी. हो. आणि मग मी त्यांना चुकीचा नंबर दिला माझा. तर ते म्हटले अजून तुमच्या चुकीचा म्हणजे तो ऍक्च्युअली कोणाच दिलता? कोणाचाच नाही, तो असंच मी मनाने सांगून. काय सांगितलं होता नंबर? तो 77 38 41 45 90. हा नंबर काही माझा नाही. हा ऍक्च्युअली आहे कोणाचा ते पण नाही मला माहिती. मी तो असं माझ्या याच्यात असं पाठ कसं काय झाला? पाठ म्हणजे असंच सांगितलं सर मी त्यांना. पुढे काय ताई झालं? पुढे ते म्हटले तुमच्या फॅमिलीत किती सदस्य आहे त्यांची नावे सांगा. तर मी त्यांना 1-2 जणांचीच नावे सांगितली. मी काय आमच्या फॅमिलीत टोटल 10 सदस्य आहे आमची सगळी हे धरून. तर मी त्यांना 2-3 जणांचीच नावे सांगितली. तर ते आणि मग मी त्यांची वही चेक केली. त्यांना मी म्हटलं मला बघू द्या तुमची वही ना, कोणाकोणाची नाव आहेत. तर त्याच्यात असं आढळून आलं सर, त्यांनी टोटल म्हणजे जेवढी आमच्या इथे जेवढी शिवसेनेची माणसं आहेत ना, त्यांचीच नाव होती त्या वहीमध्ये. अजून काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये? नावांसह नाव आणि नंबर, मोबाईल नंबर. नाही, मला 1 मिनिट. प्रश्न असा आहे, त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या शिवसैनिकांचे नावं लिहिले, पण त्यांना काही पैसे वगैरे दिले किंवा पैसे कबूल केले असं काही? नाही, असं नाही मी म्हणू शकत, कारण त्याबद्दल नाही मला माहिती. पण त्याच्यात टोटल जेवढी नावे होती ना, ती माझ्या ओळखीची होती, म्हणजे प्रॉपर इथली पण नाव होती काही. आणि जवळ मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही अजून कुठल्या कुठल्या गावामध्ये गेले, सर्वे केला ना? तर ते म्हटले राजुरी, बेल्ला, आणि म्हणजे त्यांनी टोटल आपल्या राजुरी बेल्ला. कदाचित ती मुलं समोरच्या उमेदवारांचे प्रचाराचं काम करत असतील. मी त्यांची बाजू घेत नाही किंवा मी कन्सेनचा विरोधक नाही किंवा शेळकेंचा पाठीराखा नाही. सर्वे किंवा मतदारांना कन्व्हिन्स करणं कुठलेही कार्यकर्ते करू शकतात. आपापल्या परीनं आपलंसं करायचा प्रयत्न करतात. अनेक उमेदवार सभेनंतर जेवण ठेवतात, ते सांगतात कोणाचा तरी वाढदिवस आहे, हे आपण समजू शकतो. नेमकं काय घडलं? आता नेमकं काय घडलं आता त्यांचं त्यांना माहिती. आता ते इथपर्यंत आले होते तेव्हा आपल्याला त्यांची खरी काय प्रतिक्रिया ती आपल्याला कळली ना. त्यात जी शिवसैनिकांची नावं लिहिली होती, पण त्यांना तुमचा काही संपर्क झाला का? नाही, मी काय त्याच्यावर मी जास्त असं बारीक विचार नाही केला. पण म्हणजे तेवढ्या वेळापुरता मला त्यांच्यावर डाऊट आला, तेव्हा मी त्यांना नंबर वगैरे चुकीचं सांगितलं आणि मी त्यांची वही चेक केली ना. आणि मी त्यांना विचारलं कुठल्या कुठल्या गावात गेले. टोटल आपल्या राजुरी वेल्हे जिल्हा परिषद गटातली जी गाव आहेत ना, त्याच गावांमध्ये कुठले कार्यकर्ते होते, कोणाचे होते, काय कळलं?
कार्यकर्ते नाही, ते नाही कळलं. चेहरे ओळखीचे वगैरे असं? चेहरे ओळखीचे नाही, चेहरे ओळखीचे आहेत, ते माध्यमांमध्ये गेलेले. प्रश्न असा आहे, ते कोणाचे कार्यकर्ते होते, कोणी पैसे वाटायला सांगितलं, असं स्पेसिफिक काही अपडेट आहे? अपडेट अशी आहे सर, ते कार्यकर्ते कोणाचे काय ते नाही मी सांगत, पण मी हे सांगू शकते ते ज्या गाडीत होते आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो प्रॉपर इथलाच आहे आणि गाडी पण इथलीच आहे. जे शेळके सरांची गाडी असं म्हणायचंय? हो अर्थातच. मग काय चर्चा करायला काढ असेल तर हे बघ, चूक ते चुकन, बरोबर ते बरोबर. शेवटी प्रचार करताना प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने करत असतो. तुम्हाला पैसे दिले? नाही नाही. पैसे देतो असं म्हणाले? हो ऑफर केली किती पैसे देतो म्हणाले? नाही तसं नाही म्हटले, आकडा नाही सांगितला? आकडा नाही सांगितलं त्यांनी. बरं, इतर जे शिवसैनिकांची नावं होती त्यांना काही पैशाची ऑफर दिली किंवा काय आकडा वगैरे असं काय डायरीमध्ये लिहिलेलं होता? नाही, ते नावच घेत होती त्यांनी, काही तोपर्यंत असं आकडा वगैरे काही असं आता म्हणजे. तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं आक्षेपार्ह काय आढळलं? आक्षेपार्ह मला असं आढळलं, आता म्हणजे मी आहे असं म्हणजे मी शिकलेली वगैरे, मला त्यातलं कळलं. पण समजा माझ्या जागी हे कोणी आपले ज्येष्ठ नागरिक वगैरे कोणी असतं तर यांचे मत परिवर्तन ते करू शकतात ना, असं पैशाची ऑफर देऊन, असं मला त्याच्यातून आढळलं. आता मतदार विकत घेऊ शकतात, हे चूक आहे. हो, आता मी इथं होते, माझे सासू सासरे कोणी नव्हते, ते यांच्याकडे आले असते तर यांच्यात कदाचित परिवर्तन झालं असतं ना. तुम्ही असताना कसं परिवर्तन होईल? हा, पण म्हणजे मी होते म्हणून नाही झालं ना. तुम्ही नसते तरी काय, सुनेच्या पुढे हिंमत आहे का सासूची? नाही असं. आता मला सांगा, तुमचा नेमका आक्षेप काय आहे? आक्षेप काय नाही, मला एवढंच म्हणायचं सर. आता 2 दिवसापूर्वी आपल्या अजितदादा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाले. त्या निधनाने पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरलेली आणि त्याचा दुःखवटा पण आज आपण पाळतोय. आणि मी स्वतः शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर मी स्वतः फिरते सर दररोज, आणि आम्ही या दुःखवट्यामुळे आमचा प्रचार थंडावलाय, शांत. पूर्ण महाराष्ट्रामध्येच? हो, आम्ही प्रचार आमचा पण थांबवलेला आहे. तर आम्ही एवढं त्याच्यात म्हणजे आम्ही दुखवटा पाळतोय, तर यांनी असं ह्या प्रसंगामध्ये पैशाची ऑफर करणे म्हणजे ही आपल्या. स्नेहल शेळके यांचेच ते कार्यकर्ते होते, असं काही आहे का स्पेसिफिक? असं नाही, असं काही स्पेसिफिक नाही, पण त्यांच्या जे आहे त्यांचं एवढं सगळं त्याच्यावरून मी म्हणते. काय पोलीस कंप्लेंट वगैरे? पोलीस कंप्लेंट वगैरे नाही, आमचे काही पोलीस कंप्लेंट आता ते बघतील कार्यकर्ते. बरं, मला एक सांगा, तुम्ही जे मगाशी गाडीचं म्हणाले, तो गाडीचा ड्रायव्हर तुमच्या गावचा म्हणजे कोण होता, त्याचं नाव काय, गाडी कोणाची? ते नाव तो आहे इथलाच, उंच खडकचाच आहे. नाव वगैरे आता ते प्रॉपर एवढं मला नाव माहिती नाही त्यांचं, ते जरा बाहेरच असतात म्हणजे गाड्यांवरच असतात ना. तुमच्यावर काही दबाव वगैरे नाही ना, काही स्पष्ट बोलण्याचा? काही नाही, नाही दबाव नाही, काही नाही. आता तुमची मागणी आहे काय? जे खरं खरं ताई बघा, चर्चा खरी झाली पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये जरी खर्चाच्या रकमेची मर्यादा असली तरी प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं आपापली स्टाईल वापरत असतो. हे दोघांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. पकडला तो चोर, नाही पकडला तो साव. पण असं होणं संयुक्तिक नाही. पण हे शेळक्यांचीच ती पोरं होती याचं कन्फर्मेशन आहे काही? गाडी आणि ड्रायव्हर वरून. अच्छा, गाडी शेळक्यांची आहे? हो, गाडी शेळक्यांची, ड्रायव्हर ड्रायव्हर आहे त्यांचं. कदाचित ती मुलं त्यांची असू शकतील किंवा आहेच. हो बरोबर. काय पोलीस कंप्लेंट किंवा अशी तुमची काही तक्रार, तुमची काही मागणी? नाही, भरारी पथक आले होते निवडणुकीचे, ते अधिकारी आलते, ते म्हटले आम्ही आता यांना पोलीस स्टेशनला नेऊन यांची इन्क्वायरी करून बघू, आम्ही योग्य ती काही योग्य असेल तर योग्य ती कारवाई आम्ही त्यांच्यावर करू. त्यांच्याकडे काही पैसे वगैरे किंवा आक्षेपार्ह काय आढळलं? नाही, त्यांच्याकडे तसं काही नाही आढळलं, फक्त ते नावं लिहून घेत होती आणि त्यांनी खोटं सांगितलं का आम्ही सर्वे करतोय, आणि नंतरून त्यांनी सांगितलं का हे आम्ही एक्झिट पोल म्हणून हे मतदान वगैरे पैशाची ऑफर, असं त्यांनी नंतर सांगितलं. मग अच्छा, म्हणजे आम्ही सर्वे करतोय, हो, आम्ही एक्झिट पोल तयार करतोय, बघ मतदारसंघात कल कोणाचा, हवा कोणाची. आता आम्ही तुमची मुलाखत घेतोय, असं तर आम्ही तर तुम्हाला काही ऑफर नाही दिली? नाही, असं काय नाही, तुम्ही नाही ऑफर दिली. उद्या आमची प्रॉब्लेम व्हायचा, सुरेश वाणी आले ना, मला ऑफर देऊन गेले, पैसे घ्या. नाही तुम्ही, मला कल्पनाही नव्हती तुम्ही येणार आहे म्हणून साहेब. मी ते ठीक आहे ताई, पण एक निश्चित आहे, निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपापल्या परीने प्रयत्न करतो. पैसे वाटणे, पैशाचा आमिष दाखवणे हे निंदनीय आहे, हे त्यांना पण आणि यांना पण. आता तुमची नेमकी मागणी काय?
आता माझी मागणी मी एवढंच म्हणेल की या दुःखद एवढ्या प्रसंगामध्ये एवढा आता महाराष्ट्र राज्यात एवढा 10 आता कंप्लीट आता हे निवडणूक पण पुढे ढकलल्यात म्हणजे 2 दिवस पुढे ढकलले. 2 दिवस पुढे ढकलल्यात तोपर्यंत म्हणजे 10 दिवस पूर्ण होत आहेत दादांना. म्हणजे आपण म्हणायचं की 10 दिवस दुखवटा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये जाहीर प्रचार करायचा नाही, प्रचाराच्या गाड्या फिरायच्या नाही, पत्रके घेऊन लोकांना कन्व्हिन्स करायचं. नमस्कार, मी सोमाजी गोमाजी कापसे, हे माझं चिन्ह आहे, असं त्यांनी काम करायचंय. हो तसंच काम करायचंय. ते पत्रकं वाटायची आणि सभा वगैरे सगळं बंद, प्रचार रोड शो सगळे बंद करायला सांगितलेत आणि तसाच प्रचार सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. आता मला सांग, एक शेवटचा प्रश्न, या राजुरी गावात, राजुरी गटात खरी कोणाची हवा? खरी हवा स्मिताताईंचीच. काय, कशामुळे? आता कशामुळे म्हणायचं तर मी दररोज त्यांच्या बरोबर आहे आणि प्रत्येक गाव ना गाव, प्रत्येक घर ना घर, घरातला माणूस हा आम्ही प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोहोचलोय. त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली, त्याच्यावरून आम्हाला असं आढळून आलं की हवा स्मिताताईंचीच. गावात का गटात? गटातच विजय कोणाचा? स्मिताताईंचा 100%. आपण काही पैंज बिंज लावत नाही. नाही पैंज नाही. राजुरी बेल्ले गटामध्ये जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती निवडणूक नाही म्हटलं तरी एक वेगळ्या वळणावर जाते की काय, अशा प्रकारची शंका आहे. उमेदवारांनी प्रचार करत असताना ज्या ज्या स्टाईल वापरले जातात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु ताईंनी जे सांगितलं की ते आम्हाला कन्व्हिन्स करत होते, नंतर तुम्हाला काही पैसे पाहिजेत का असं म्हणत होते. परंतु असं म्हणत होते, पैसे पाहिजेत का त्याचा काही पुरावा नाही, पैसे देत होते का त्याचा पुरावा नाही, त्यांच्याकडे पैसे होते का त्याचं कन्फर्मेशन नाही. हे जरी असलं तरी भविष्यकाळामध्ये अशा घटना घडणं योग्य नाही. भरारी पथकाने यातलं योग्य काय त्याची दखल घ्यावी. मतदारांनो, अला निवडून द्यायचं का बल निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. स्मिता कंसे यांचं काम चांगलं आहे, स्नेहल शेळके यांचंही काम चांगलं जरी असलं तरी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाचा नेता आपापल्या पद्धतीनं प्रचार करतोय. या मतदारसंघामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. कोणी कायदा हातामध्ये घेईल, पैशाचं वाटप होईल, निवडणूक आयोगाला कारवाई करावी लागेल, असं कोणाकडूनही कुठलीही कृती होता कामा नये. मतदारांनो, दक्ष राहा. कोणाच्याही आमिषाला, दहशतीला बळी पडू नका. तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं आहे त्यालाच निवडून द्या. अला निवडून द्या का बला निवडून द्या असं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही. तुमच्या जो मनातला उमेदवार आहे त्यालाच निवडून द्या. तरी तुम्ही खरी खरी माहिती सांगितली, तुम्हाला धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजुरी गटामध्ये पैसे वाटप सुरू आहे अशा प्रकारची चर्चा होत असताना संबंधित युवकांनी किंवा संबंधित उमेदवारांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी या पथकाला पाचारण करण्यात आलं. काही मुलं प्रचार करताना नंबर लिहून घेत होते, त्याचबरोबर तुम्हाला काही पैशाचं वाटप, पैसे हवेत का अशा प्रकारची चर्चा होत होती. नेमकं प्रकरण काय आहे, या भरारी पथकाने काय केलं आहे आणि ते पोलीस स्टेशनला आलेत. आपण नेमकं काय घडलं समजून घेऊया. सर, राजुरी या जो जिल्हा परिषद गट आहे, तुम्ही तिथे आला होतात, नेमकं काय घडलं आणि तुम्ही नेमकं कोण आहात? मी भरारी पथक प्रमुख आहे. काय नाव? यशोदीप आवारे, भरारी पथक क्रमांक 3 आळेफाटा. तुम्हाला तिथे कोणी बोलवलं होतं? सकाळी आम्हाला 11:30च्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनकडून तक्रार प्राप्त आली का उंच खडक राजुरी या एरियामध्ये काही लोक फिरत आहेत. म्हणजे अशी तक्रार पोलीस स्टेशनला आली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो, सर्व टीमसोबत आमचे भरारी पथक आहे. सदर ठिकाणी गेले असता सदरचे इसम आहेत 6 लोक, त्यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे काही वया होत्या, त्या पण आम्ही वया सोबत आणल्या. तर तक्रारदारांचं सगळं म्हणणं आम्ही त्या 6 ठिकाणी इसम पायी चालले होते. त्या ठिकाणी ते फिरत होते, उंच खडक एरियामध्ये फिरत होते. त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी काम चालू होतं. सदर ठिकाणी आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आला असता त्यांची आम्ही सर्व सखोल चौकशी केली. ते त्यांची नावं काय आहेत? नाव आधार कार्ड घेतलं सर. बिझनेस सोल्युशनचे सर तेजस्वी विशाल आस्कर म्हणून राहिले नगरच्या, त्यांचं ते एजन्सी आहे. ते त्यांच्या याच्या खाली काम करत होते ती 6 लोक. पोल करत होते का? हां, एक्झिट पोलचं त्यांचं चालू होतं. त्यांनी काही लोकांची नावं वगैरे लिहून घेतली होती नाही का, जनतेचा कौल कोणाचा आहे काय ते. त्यांना आम्ही या ठिकाणी आळेपाटा पोलीस स्टेशनमध्ये पथकाने त्यांची सखोल चौकशी केली PI जाधव साहेबांच्या समोर. तर त्यांच्याकडे त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे पैसे किंवा रोख रक्कम किंवा इलेक्शनच्या संदर्भात बाकीच्या ज्या वस्तू असं त्यांच्याकडे काही आढळून आलेलं नाही आहे. त्यांचे आम्ही ID कार्ड, ID प्रूफ सगळे तपासलेले आहेत. तसेच
त्यांना आम्ही आता समज पण दिलेली आहे पोलीस स्टेशनकडून. जर तुम्हाला काही काम करायचं असेल किंवा काय चुकी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा त्या प्रश्न मुलांचं काय चुकलं? नाही सर, त्यांचं ते कॅम्पेनिंगचं काम करत होते. म्हणजे आता आमच्याकडे तक्रार प्राप्त आली का ते मुलं फिरतायत. मग आम्ही त्यांची चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की ते कॅम्पेनिंगच्या संदर्भात काम करत होती. त्यांचं काही चुकलं नाही ना? नाही, चूक तर आता कॅम्पेनिंगचं काम करत होते सर ते. कॅम्पेनिंग करू शकतात की नाही? हो सर, पोल तुम्ही घेऊ शकता जनतेचा. आणि साहेब तुम्ही पण पोल घेताय आता याच्यामध्ये पोल घेऊ शकता. माहिती अशी मिळते की त्यांच्याकडे जी गाडी होती समोरच्या नाही, उमेदवाराच्या सदरच्या गाडी- स्थानिक कॉलेजची अशी काहीतरी गाडी होती अशी आम्हाला माहिती मिळते. यातलं खरं काय? सदरचे ड्रायव्हर गाडीची तर बसवून येत अजून आळेफाट्यात आम्ही बसवून ठेवले. ते उंच खडकचे राहणार आहेत. ते उंच खडकवरून तिकडून पुढे त्यांच्या वस्तीवरून येत असतील किंवा काय त्या पोरांनी त्यांना हात केलता. आम्हाला चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे का ते समोर गाडीत हात केलता त्यावेळेस ती गाडी तिथं थांबलेली होती. सदरच्या गाडी समोर तर कॉलेज बिल्ले असं नाव लिहिलेलं होतं. मग आता मला सांगा, त्या मुलांवर तुम्ही पोलीस स्टेशनला काही तक्रार अर्ज दिलाय, गुन्हा दाखल केलाय का? काही तथ्य आढळलं नसल्यामुळे तुम्ही त्यांना सोडून दिलं? कॅम्पेनिंग तुम्ही करू शकता, जनतेचा कौल तुम्ही घेऊ शकता. निवडणूक निर्णय आयोगाचा कोणत्याही म्हणजे नियमाचा भंग झाल्याचा प्रथम दर्शनी आमच्या चौकशीत आम्हाला काही निष्पन्न झालेलं नाहीये. तरी आम्ही त्यांना समज दिलेली आहे की आपण निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेऊन पुढील तुम्हाला जर काही कॅम्पेनिंग वगैरे करायचं असेल तर आपण करू शकता. आता आम्ही बातमीदार म्हणून काय काय करू शकतो? हे समजा आम्ही एखाद्या गावात गेलो, एखाद्या मतदाराला भेटलो, हवा कोणाची विचारली जनतेचा तर काय कौल प्रॉब्लेम नाही तुम्ही ना? घेऊ शकता, जनतेचा कौल घेऊ शकता. या राजुरी गटामध्ये काही प्रमाणामध्ये वातावरण गरमागरम होऊ लागलेलं आहे. पैसे वाटत होते, आक्षेपार्ह काय करत होते अशी ही चर्चा आहे. दोन्ही बाजूनी याबाबतची दखल घेणं गरजेचं आहे. वास्तविक प्रचार करताना प्रत्येक उमेदवार समर्थक आपापल्या स्टाईलनी काम करत असतो. या ठिकाणी या भरारी पथकाने ज्या मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कुठलंही आक्षेपार्ह आढळलेलं नाही. ती जी गाडी होती ती गाडी समोरच्या उमेदवाराच्या जे कॉलेज आहे त्या कॉलेजची गाडी होती अशी आपल्याला माहिती मिळत आहे. आता नेमकं खरं काय संबंधित पथक पोलीस चौकशी करतील. परंतु दोन्ही उमेदवारांना समर्थकांना विनंती आहे, हे लोकशाही उत्सव आहे. या उत्सवामध्ये निवडणूक शांततेने पार पडा. तुम्ही अला निवडून द्या का बल निवडून द्या आम्ही असं म्हणणार नाही, परंतु कुठंही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घ्या. कोणाच्याही दादागिरीला दहशतीला घाबरू नका आणि कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असंच विघ्नर टाइम्सचं आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.